औरंगाबाद जालना विधान परिषद निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आणि छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, आत्ताच मतदानाचा हक्क बजावला आहे? आम्ही महायुतीचे उमेदवार सुहास त्र्यंबकराव शिरसाट यांच्या आजच्या या छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा एक मतदार म्हणून आज हक्क बजावलेला आहे। आणि या निवडणुकीत आमच्या महायुतीचे जे उमेदवार आहेत सुहास त्र्यंबकराव शिरसाट हे प्रचंड बहुमताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। पण सकाळी सगळे मतदार अगदी 8ला 10 कमी असताना आम्ही सगळेजण रांगेत उभं राहून सगळ्यांनी मतदान प्रक्रिया सुरू केलेली आहे। 2 जिल्ह्यात म्हणून 637 मतदान आहेत। तुम्ही म्हणताय प्रचंड बहुमताने निवडून येतील, म्हणजे किती मतांनी निवडून येतील? किती मतं आहेत ते तुम्हाला माहिती आहेत ना? मतं तर भरपूर पडतील। ते आता तुम्हाला 22 तारखेला कळेल की किती मतं आमच्या उमेदवाराला पडतील। म्हणजे महायुती सोडून इतर पक्षाचे पडतील? हो, मग पडणार। महायुती सोडून इतर पक्षात सुद्धा मतदान महायुतीला पडेल। तुमच्या याच वक्तव्यामुळं तुम्ही घोडेबाजार करताय असा आरोप विरोधक करताय। अहो, घोडेबाजार नाही, लोकांना जनतेला मतदारांना सुद्धा विकास पाहिजे। विकासाचा आवाज बुलंद करायला विधान परिषदेमध्ये विधिमंडळामध्ये एक सामान्य घरातला कार्यकर्ता जेव्हा तिथं या शहराचा किंवा छत्रपती संभाजीनगरचा किंवा जालन्याचा आवाज बुलंद करायला जाणार आहे, याचा सगळ्याच कार्यकर्त्यांना खूप आनंद झालेला आहे। एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आज आमदारपदी चालला आहे, विजय निश्चित आहे। निश्चित आपण बघतोय भाजपाचे महापौर समीर राजूरकर आपल्यासोबत होते। काही मतदारसुद्धा या ठिकाणी आपल्याला रांगेत असल्याचे पाहायला मिळालेत। खरं तर ह्या सगळे नगरसेवक मतदार आहेत आणि ते आज महाविकासाठी किंवा महायुती किंवा इतर पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेत। त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत, काय सांगाल? खरं तर मतदान करण्यासाठी रांगेत थांबलात, काय? आज भारतीय जनता पार्टीचे आणि युतीचे महायुतीचे उमेदवार सुहासभाऊ शिरसाट हे उभे आहेत आणि भारतीय जनता पार्टीला ही संधी मिळालेली आहे आणि आम्ही सर्व महिला याच्यासाठी खूप उत्सुक आहोत की आम्हाला ही संधी मिळालेली आहे। आम्ही नगरसेवक म्हणून आम्हाला मतदान करायचे, त्यामुळे आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून उपस्थित आहोत। काय भावना आहेत? तुम्ही सुद्धा मतदान करणार? भारतीय जनता पार्टीमधून सुहास शिरसाट भाऊ यांना उमेदवारी दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सर्व संख्याबळ आमचंच असल्यामुळे आमचाच उमेदवार विजयी होणार याविषयी निश्चित आम्ही सर्वजण उत्साही आणि आनंदी आहोत की निकाल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी आम्ही नक्कीच जल्लोष करू म्हणून। निश्चित आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील तहसील कार्यालयाच्या बाहेर हे मतदार होते। आज सकाळपासून जे आहे ते मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आणि मतदार केंद्रावर सुद्धा सकाळपासून उत्साह पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।